हे पावसाने तर डोक्याला बेकार शॉट दिलाय. त्या आईला दिस नाही बघ ना रात नाही बघ. मग पावसावर राग करून डीजी केला चालू आणि रूम मध्ये येऊन बघली दारू पिऊन हँग झालेली खुर्ची. मग वाईच उशिराने घेतला डिझेल भरला. च्या आईला तो भरीत होतो त्यान पण पाऊस आला. धरून आपटू का काय. याला व्हिडिओ कॉल केलता. साला समोर असला तरी वलकून येईना. ते व्हिडिओ कॉल कसा काय येईल. कोणाला वालाकला तर कमेंट करून सांगा. कॅरीला घाबरून पाऊस गेला र. बाबा 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 कोणचा व्हिडिओ कॉल आला बघा. रायगडचा रफ्तार गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीचा वेग लाईटच्या वेगापेक्षा जास्ती आहे. फक्त लाईटनी वाईट चुकी केली त्याला नाही भेटले रे. असा निगडे गावचा कौस्तुभ मात्र वाजवर टाळ्या रगनंग 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 रगनंग. दोनला निघलो घरी यावाला. वाईच मुशी बघली. पहिले जन्म ब्रिटिश होतो वाटतं. क्या ये क्या पक रहे हो मादरचोद. येताना आमचा वर्गमित्र इथेच थांबवली भेटला. भाईची हाईट नाही वारली. साला 10वीला असताना 3 पोरी धरून पक्का मारलेला. घरा गेलो तर ही शालेंची पोरा आली. घरा बोलतो दादा सही कर. मी बोलो काला र. तर बोलतो उद्या तुला प्रमुख पाहुणा बोलवला. मी बोललो ही सही घ्या ना गप चाल धारा. जिमला असला खाना खाला तर चायला हारा पण ठिसूल होतीन. आज जिमला लवकर गेलतो. तिथं हा भाई होता. लुक आणि बॉडी एवढी चांगली केलंय तर 3 वेळा शिल्पा शेट्टीने कॉल केलता. बोलतो भाई कोच शिल्काय. आधीच बॉडीची हांडी झाली. त्याने लेगची एक्सरसाइज केली. शाप गुंडी झाली. हा पोरे काय ना काय शोध लावता. शनिवारचा शालीन नाही जाय नाही तर आजला सायंटिस्ट झाला असता. नंतर आंघोळ करून निघलो कोंडगावला जावाला. आता तुम्ही बोलशो कॅरी नुसता धावताच असतं. तर भाई लाईफ मध्ये प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आहेत. इव्हन माझ्या सुद्धा. पण मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतं. कोथमीर कापणे मामी एवढी बिझी झालती पाहुण्याला बसायला पण नाही बोलत. गाडी करून निघलो पालीला जावाला. इकडे इको मध्ये गँग भरली होती. त्याने माऊन्या मामा बघा. उन्हाचा तर्क एवढा होता तर टोपीशिवाय काम नाही. सिद्धूची गाडी चालवायला आजाला बसवलंय तर मी माझा कालीच करून खिसन ठेवलाय. नंतर पोचलो पालीला तर आरती चालू होती. आरती झाल्यावर ढोलक्या लावल्याने केली सुरुवात. याला काय बोलायचं असेल तर कमेंट मध्ये बोला. माझी काय शब्द खपलन. त्यावरून धान्याचे देव आला. नंतर गेलो कानिपनाथ महाराजांचं दर्शन घ्यावाला. आणि बाहेर आलो तर ही पब्लिक जमली होती. लय जणांचे देव येत होतं. बघायला भारी वाट. सगळ्या ओरखल्यावर बसलो परत आत. वाईट नाश्ता केला आणि निघलो घरी जावाला. अच्छा वाचत गण हे. भूक लागलेली तर नागोट्यान फ्राईड राईस उडवला आणि गेलो कोंडगावला. नंतर आलो घरी. हाच तो पंखा. ह्याला ते काका बोलत होतं काय झालंय पंख्याला. रोग झालेला त्याच्या आतला चेंज करून आणली.